नमस्कार. चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही भव्य उद्योजकीय स्वप्न आणि विजन बघत आहात का? तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का? तुम्ही वर्षानुवर्ष त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का? तुम्ही दिवस-रात्र तुमच्या प्रश्न आणि समस्यांच्या उत्तराच्या शोधात आहात का? जर उत्तरे माहीत असतील, तर कृती करायला अडचणी येत आहेत का? जे तुम्ही करत होता, ते तुम्ही करत राहिलात, तर जे तुम्हाला मिळाले, तेच तुम्हाला परत मिळणार. जर हा चक्रव्यूह भेदायचा असेल तर IRDM समुदायामध्ये सामील व्हा. माझे नाव नितीन साळकर आहे. मी NLP मानसोपचार तज्ञ आणि करिअर इंटेलेक्ट कोच आहे. मी विद्यार्थी आणि उद्योजकांचे प्रशिक्षण आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करायचे काम करतो. नमस्कार. आजचा व्हिडिओ विक्री कौशल्य, गैरसमज आणि वास्तव ह्याबद्दल आहे. कल्पना करा, जिथे वस्तू सेवा संशोधक वस्तू आणि सेवा तयार करत आहेत, त्यात नाविन्य आणत आहेत, त्यांना अद्ययावत करत आहेत आणि जगातील सर्व विक्रेत्यांनी त्या उत्पादन सेवेची माहिती देणे, वाटाघाटी करणे आणि सौदा करणे थांबवले, तर काय होईल? एकूण व्यवसाय मॉडेलमध्ये विक्रेत्याची भूमिका सर्वात महत्त्वाची असते आणि विरोधाभासाने हे जगातील सर्वात कमी लेखले जाणारे काम आहे. अनेक विक्रेते अपराधीपणा, लाज, राग, चिंता इत्यादी भावनांना बळी पडतात, ज्यामुळे वेळ, ऊर्जा आणि साहजिकच पैशाचे नुकसान होते. अनेक उद्योजकांचे विक्रीबद्दल अनेक गैरसमज असतात. जसे की विक्रेते जन्मतःच तयार होतात, त्यांना घडवता येत नाही. ग्राहक विक्रेत्यांचे स्वागत करत नाहीत. विक्री करण्यासाठी ग्राहकांवर दबाव टाकावा लागतो. आमचे उत्पादन इतके चांगले आहे की विक्रेत्याची गरजच लागत नाही. विक्रीचा अनुभवच विक्री प्रणाली विकसित करण्यासाठी मदत करू शकते. आणि उद्योजकांची सर्वात मोठी समस्या अशी आहे की त्यांच्याकडे विक्री प्रणाली तयार नसते आणि तरीही ते विक्रेत्यांची नियुक्ती करतात. गंमत म्हणजे ते विक्री टीमवर वार्षिक टार्गेटचा दबाव टाकतात. या व्हिडिओमध्ये विक्रीबद्दलच्या विविध पैलूंबद्दल आपण समजून घेऊया. विक्री कला ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे विक्रेता संभाव्य ग्राहकाशी संवाद साधतो, वाटाघाटी करतो किंवा उत्पादन सेवेची सौदेबाजी करतो, जेणेकरून त्याला संभाव्य ग्राहकाला ग्राहक बनवता येईल. ग्राहक आपल्या कामाच्या आणि वैयक्तिक जीवनातील विविध समस्या सोडवण्यासाठी उत्पादन सेवा खरेदी करतो. विक्री संकल्पनेकडे जाण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या उत्पादनाचे आणि सेवेचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच ते दृश्य उत्पादन आहे की अदृश्य सेवा आहे. दृश्य उत्पादने तुमच्या दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक असतात. जिथे गरज ओळखलेली आणि स्थापित झालेली असते, त्याला वस्तुनिष्ठ आधार असतो. त्यांचा त्वरित उपयोग होतो. तुम्ही खरेदी करण्यापूर्वी त्यांचे फायदे तपासू शकता आणि मूल्यांकन करू शकता. ही वस्तू तुम्ही पाहू शकता, स्पर्श करू शकता किंवा चव घेऊ शकता. अदृश्य सेवा म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचवलेली विशेष माहिती किंवा व्यावहारिक अनुभव, जिथे गरज ओळखलेली असते पण स्थापित झालेली नसते. या सेवा स्वरूपाने वस्तुनिष्ठ नसतात. अनेकदा त्यांचे परिणाम उशिरा मिळतात. तुम्ही खरेदीसाठी त्यांचे फायदे त्वरित तपासू शकत नाही आणि मूल्यांकन करू शकत नाही. उदाहरणार्थ, शिक्षण, विमा, वकील, वास्तुविशारद, ब्युटी पार्लर इत्यादी. या दोन्ही प्रकारच्या विक्रीच्या पायऱ्या समजून घेऊया. वस्तू उत्पादने घेण्याची ग्राहकाची गरज आधीच निश्चित झालेली असते. त्यामुळे विशिष्ट वस्तू उत्पादन खरेदी करण्याचा ग्राहकाचा निर्णय आधीच झालेला असतो. ग्राहकांच्या खरेदीची मानसिकता खालीलप्रमाणे असते.
किंमतीची तुलना करणे, घासाघीस करणे, वस्तूचे पॅकेजिंग, विविध ऑफर्स, बायबॅक ऑफर्स, उत्पादने परत करण्याची हमी, वॉरंटीची हमी, ब्रँडचे नाव, खरेदीनंतरची सेवा उपलब्ध आहे का, दुकान घराच्या जवळ आहे का, होम डिलिव्हरी उपलब्ध आहे का, सर्व आवश्यक उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत का, इत्यादी गोष्टींचा विचार करून ग्राहक वस्तू किंवा उत्पादने खरेदी करतात. वस्तू आणि उत्पादने विक्रीसाठी विक्रेत्यामध्ये खालील विक्री कौशल्य असली पाहिजेत. ग्राहकाशी प्राथमिक संबंध निर्माण करणे, ग्राहकाची गरज ओळखणे, संवाद करणे, वाटाघाटी करणे, ऐकण्याचे कौशल्य, भावनांचे व्यवस्थापन, स्वतःच्या आणि प्रतिस्पर्धकाच्या उत्पादनांच्या वैशिष्ट्याचा सखोल अभ्यास, आक्षेपांचे निराकरण, किंमत, हमी, ग्राहकांचे समीक्षण, तक्रार निवारण धोरण, विक्री पश्चात सेवा, ग्राहकाला आरामदायी आणि त्रासमुक्त खरेदीचा अनुभव देणे, खरेदीचा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला ओळखणे इत्यादींचा समावेश आहे. विशिष्ट सेवांची गरज आधीपासून निश्चित झालेली नसल्यामुळे ग्राहक या सेवांचा वापर नेहमी आपत्कालीन परिस्थितीमध्येच करतात. त्यामुळे योग्य सल्लागार किंवा तज्ज्ञाची निवड करण्याबाबत चुकीचा निर्णय घेण्याची भीती त्यांना सतत वाटत असते. ग्राहक सल्लागार शोधायला सुरुवात करताना सल्लागाराची व्यावसायिक पात्रता, अनुभव आणि कामाचा पूर्व इतिहास तपासतात. त्यानंतर ते इतर ग्राहकांकडून मिळालेल्या पुष्टीकरणाला किंवा प्रशस्ती पत्रांना प्राधान्य देतात आणि नंतरच सल्लागारांची निवड करतात. सेवा सल्लागारांसाठी खालील विक्री कौशल्यांची आवश्यकता असते. ग्राहकाच्या वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील ध्येयांचे विश्लेषण करणे, समस्या आणि आव्हाने ओळखणे, समस्या आणि आव्हानांची क्रमवारी ठरवणे, समस्या आणि आव्हानांच्या परिणामांवर चर्चा करणे, विविध उपाय शोधणे, प्रत्येक उपायाचे मूल्यांकन करणे, सेवा निवडल्यानंतर ग्राहकाला कोणता फायदा होईल हे दाखवून देणे वगैरे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की जेव्हा ग्राहक आक्षेप घेतो, तेव्हा तो तुम्हाला किंवा तुमच्या उत्पादन सेवेला नाकारत नाही. खरं तर ग्राहकाला तुमची उत्पादन सेवा खरेदी करायची असते, परंतु त्याच्या मनात उत्पादनाबद्दल काही शंका असतात. म्हणूनच तो विविध प्रश्न विचारत असतो. तुम्ही खालील पायऱ्यांद्वारे ग्राहकांच्या आक्षेपांना अत्यंत कौशल्यपणे हाताळू शकता. आक्षेप पुन्हा सांगा, विधानातील मुद्दे स्पष्ट करा, कोणते शब्द अस्पष्ट आणि अमूर्त आहेत ते ओळखा, अस्पष्ट आणि अमूर्त मुद्द्यांबद्दल विशिष्ट तपशील विचारा, आक्षेप सामान्य चौकशीबद्दल आहे की उत्पादन सेवेच्या तांत्रिक बाबीबद्दल आहे हे तपासा, वरील मुद्दे सोडवा, उत्तराने ग्राहक समाधानी आहे का ते विचारा, आक्षेपामागील भावना ओळखा, आणखी काही आक्षेप आहेत का याची खात्री करा, विक्री पूर्ण करा. एक महत्वाचे तत्व लक्षात ठेवा, विक्री म्हणजे सौदा पूर्ण करणे नव्हे, तर तुमच्या ग्राहकाशी नवीन नातेसंबंध निर्माण करणे आहे. तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का? तर चॅनलला लाईक करा. ह्याविषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक सुंदर कोट आहे, जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला, जर लांब जायचे असेल तर एकत्र चाला. एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा. प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील
व्हॉट्सअप लिंकवर पोस्ट करा. उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील. धन्यवाद.